हाय फ्रेंड, जय श्रीराम जय श्री महाकाल. तुम्ही बघू शकता की आपल्याकडे आलं तर ॲक्टिवाचे टायर. तर आपण टायर कसा बनवणार अंदरून. तर बाहेरच्या पंचर ते बरोबर सक्सेस झालेला नव्हता, तर त्याला आपण अंदरून खोलून बनवून घेतो. बघू शकता की आपल्याकडे जंबूर आहे. मी त्याला जंबूर म्हणतो, तुम्ही का म्हणता तर माहिती नाही. बघू शकता त्याच्याने दाबून एकदम आसान होऊन जाते दाबणं वगैरे. तर आपण तिथल्या तिथं टायर वगैरे खोलकाल करून फिटिंग वगैरे करून देतो, कारण की होऊन जाते तिथच्या तिथं. आपण टायर बाहेर नाही काढत. बाहेर नंतर काढल्यानंतर थोडा प्रॉब्लेम जाते ना, नट सिंगल नट आहे तो. तर आपण ठोकून घेतो एकदम स्पीडमध्ये. ठोकल्याच्या नंतर लवकर लवकर आपण टायरला दाबदूब करून देतो, ते तिथच्या तिथं निघून जाते तो. बघू शकता किती आरामात टायर निघाला आहे. आपण टायर बाहेर काढल्यानंतर 2 पाने लावतो आजूबाजूले. तुम्हाला दाखवतो बत्ती. ते बत्ती आपल्याला पूर्ण घासून घ्यायची आहे. घासल्यानंतर आपण बत्ती सुलेशन टाकायचे. सुलेशनच्या नंतर आपण घेतो टिकली. लावल्यावर एकदम मस्त त्याला बरोबर घासायला लागते. घासल्यानंतरच कसं आहे चांगलंच जमते तो. त्याला चांगलं घासला नाही तर बनणारच नाही. बघू शकता किती आसानीनं आपण टायर फिट करून देतो बरोबर. दोन्ही टायर म्हणजे दोन्ही म्हणतो सिंगल टायर वगैरे कसं फिट करायचं बघू शकता तुम्ही. असं फिट केला तर लवकर लवकर आसान होऊन जाते. पूर्ण फिट वगैरे झाल्यावर बघू शकता हवा वगैरे आपण मारून घेतो. हवा मारल्यानंतर आपण चेक करून घेतो. बघू शकता किती मस्त पंचर जमलेला. बाय.